नमस्कार, मी रेणुका. या बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. सगळ्याच राजकीय घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवत राहणारच आहोत, पण बुलेटिनच्या सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी आहे. अब्दुल सत्तार नेमकं काय म्हणतायत जाणून घेऊयात. त्यांनी असं म्हटलंय की मी भाजपमध्ये जाणार नाही. अशोक चव्हाण हे माझे नेते आहेत असं आता अब्दुल सत्तार यांनी म्हटलंय. 29 मार्चला जनतेचा कौल घेऊन आपण निर्णय घेऊ असं देखील सत्तार यांनी म्हटलंय. 29 तारखेच्या सभेत माझे सोबती म्हणाले तरच पुढचं पाऊल टाकणार आहोत असंही अब्दुल सत्तार यांनी म्हटलंय. आपल्याला माहिती आहे 2 दिवसांपूर्वी त्यांनी गिरीश महाजनांसोबत मुख्यमंत्र्यांची मध्यरात्री भेट घेतलेली होती. या सगळ्या पार्श्वभूमीवर आत्ताचं त्यांचं आणखीन एक विधान महत्त्वाचं आपण बघतोय. आमदार अब्दुल सत्तार यांची पत्रकार परिषद औरंगाबादमध्ये होती आणि त्यावेळी भाजपमध्ये जाणार नसल्याचं अब्दुल सत्तार यांनी म्हटलेलं आहे. अशोक चव्हाण हेच माझे नेते आहेत असंही सत्तार यांनी म्हटल्याचं कळतंय. आणि 29 मार्चच्या सभेत जनतेचा कौल घेऊन आणि माझे सोबती जे म्हणतील त्याप्रमाणेच पुढचं पाऊल टाकू असं देखील आता अब्दुल सत्तार यांनी म्हटलंय अशी माहिती कळते. आपल्याला माहिती आहे त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचं देखील आधी विधान केलेलं होतं आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आता काही वेळापूर्वीच त्यांनी औरंगाबादमध्ये ही पत्रकार परिषद घेतलेली आहे. आताची एक महत्त्वाची बातमी. मी औरंगाबाद लोकसभा मागितली होती आणि मी सुभाष झांबड आणि कल्याण काळेसह मीच आधी तिकीट मागितलं होतं असं देखील त्यांनी या पत्रकार परिषदेत म्हटलेलं आहे. मी जिल्हाध्यक्ष आहेत आणि म्हणूनच सर्वांची नावं मीच दिल्लीला पाठवली होती असं देखील त्यांनी म्हटलंय. आणि या संदर्भात थेट बोलणार आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम आता आपल्या सोबत आहेत आणि अब्दुल सत्तारही त्यांच्या सोबत आहेत. सिद्धार्थ, अब्दुल सत्तार यांचं हे विधान निश्चितच महत्त्वाचं. नेमकं काय काय घडलं 2 दिवसात की त्यांचं एकदा विधान पुन्हा बदलल्यासारखं वाटतंय? रेणुका, कसले विधान सत्तारांनी बदललेले नाही. 2 महत्त्वाचे खुलासे या ठिकाणी त्यांनी केलेले आहेत. एक तर त्यांनी स्पष्ट सांगितलेले की मी भाजपमध्ये जाणार नाही आणि दुसरा मोठा खुलासा असा आहे की काँग्रेस पक्षांनी त्यांना विनंती केली आहे जालना किंवा औरंगाबादमधून आम्ही तुम्हाला उमेदवारी द्यायला तयार आहोत आणि त्याचा निर्णय 29 तारखेला सत्तार देणार आहेत. सत्तार माझ्यासोबत आहेत. सर, मुख्यमंत्र्यांसोबत भेट झाली तेव्हा अशी चर्चा होती राज्यभर तुम्ही भाजपमध्ये जाणार. त्याचं मी स्पष्टीकरण क्लिअर दिलेलं आहे का मी भाजपमध्ये जाणार नाही, पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, वरिष्ठ नेत्यांनी माझ्याशी चर्चा केली, तो विचारविनिमय त्यांनाही मी रिस्पेक्टिव्ह त्यांचा आदर ठेवूनच मी त्यांना सन्मानाने बोललो. कारण की अशोकरावजी चव्हाण साहेब आमच्या या राज्याचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, आमचे मार्गदर्शक आहेत. मी त्यांच्या युवक काँग्रेसपासून त्यांच्यासोबत आहे. म्हणून मी त्यांना स्पष्ट बोललो का साहेब मी आता माझी घोषणा केली अपक्ष उमेदवाराची. आता हा चेंडू आपल्या कार्यकर्त्यांच्या दरबारीमध्ये गेलेला आहे. कार्यकर्त्यांनी मला सांगितलं का काँग्रेसचं तिकीट घ्या तर निश्चित मी काँग्रेसचं तिकीट घे. कार्यकर्त्यांनी सांगितलं का तुम्ही अपक्ष उभं राहा तर मी अपक्ष उभं राहणार. परंतु मी कोणत्याही पक्षात जाणार नाही हे मी स्पष्ट आज ही प्रेस कॉन्फरन्समध्ये खुलासा केला. औरंगाबादमधून तुम्हाला उमेदवारी द्यायला आता काँग्रेस तयार आहे. तुमचं कुणाशी बोलणं झालंय आणि कुणाला आश्वासन दिलंय? नाही, कसं आहे, मी सर्वांची नावं सांगणं या ठिकाणी इच्छित नाही. आपल्या राज्याचे प्रमुख ज्यांना मी राजकारणामध्ये आपला नेता मानतो ते अशोकरावजी चव्हाण साहेबांचा आमचा सर्व बोलणं झाला. वरिष्ठांचे मला फोन आले. मी वरिष्ठाचे सर्वांचे नाव सांगणं उचित होणार नाही. शेवटी राजकारणामध्ये कोणालाही कशा पद्धतीने कोण बोलतोय, कशा पद्धतीने बोलतोय याचा उपचार कदाचित आपण समाचारपत्रामध्ये किंवा टीव्हीच्या माध्यमातून बोललो ते उचित होणार नाही. निश्चित अशोकरावजींनी मला जे काही ज्या पद्धतीने माझ्याशी बोलले, सन्मानाने चर्चा केली, त्यांचा मी आभार मानतो. आणि अशोकरावजीचा ही सन्मान तितकंच दिल्लीवाल्यांनी ठेवायला पाहिजे हीच माझी प्रामाणिक इच्छा आहे. अशोक चव्हाणांनी खंत व्यक्त केली, तुम्ही बंड केलं. चंद्रपूरच्या जागेवरून अशोक चव्हाण नाराज होते. ती जागा आता अशोक चव्हाणांच्या उमेदवाराला दिलेली आहे. तुम्हालाही औरंगाबादमधून आता उमेदवारी द्यायला पक्ष तयार आहे. तुमचं प्रेशर टॅक्टिक जे आहे पक्षाला लागू पडलं? मी प्रेशर टॅक्टिक्स याला बोलणार नाही किंवा प्रेशरबाजी करणारा कार्यकर्ता नाही आहे. मी सत्य परिस्थिती मांडणारा कार्यकर्ता आहे. आपण ज्याला नेता मानतो त्या नेत्याच्या कदाचित भावना व्हिडिओ क्लिपमध्ये अशा येत असेल तर माझ्यासारख्या स्वाभिमानी कार्यकर्त्याला ठेस बरोबर पोहोचते. आणि तो निर्णय मी आताच घेतला नाही. याच्या अगोदर बी सन्माननीय मुख्यमंत्री पृथ्वीराज बाबा होते, त्यांच्या विरुद्ध ते 6व्या माळ्यावर होते आणि त्यांच्यासमोर मी A5 मिटिंग घेतली होती. त्यावेळेस मी 26 आमदार जमा केले होते का ज्या वेळेस अशोकराववर अन्याय होतो त्या वेळेस माझ्यासारख्या कार्यकर्त्याला त्याच्या वेदना होतात. आणि निश्चित त्यामध्ये मी जो निर्णय घेतला तो स्वाभिमानी आहे आणि माझ्या निर्णयावर मी आजही कायम आहे. परंतु वरिष्ठांनी जो प्रस्ताव ठेवला तो आपल्या सर्व कार्यकर्त्यांसमोर मांडावा आणि कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊनच पुढची निवडणुकीची स्ट्रॅटेजी, पुढच्या निवडणुकीची तयारी आम्ही करू. मुख्यमंत्र्यांसोबत तुमची भेट झाली त्यावेळेस तुमच्या बोलचालीवर बॉडी लँग्वेजून असं कळतं की काहीतरी डन झालं. तुम्ही दोघांनी एकमेकांना थंब दाखवलेलं आहे. चर्चा अशी आहे की चंद्रकांत खैरेच्या विरोधात भाजप या ठिकाणी मतदान करेल तुमच्यासाठी. हे पहा, शेवटी कसं आहे का सन्माननीय मुख्यमंत्री महोदय या राज्याचे प्रमुख आहेत.
त्यांच्याकडं मी जाणं किंवा त्यांच्याशी चर्चा करणं, त्यांच्याशी भेटणं याचा अर्थ मी भाजपमध्ये जाणं नाही आहे. परंतु सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी 4.5 वर्ष माझ्या मतदारसंघात जो विकास निधी दिला त्यांचे आभार मानण्यासाठी मी त्या ठिकाणी गेलो होतो. आणि आभार मानताना राजकारणावर चर्चा होतच असते, कारण की घंटाभर ज्यावेळेस चर्चा होती, 1.5 घंटा चर्चा होती, 2 घंटा 2 वाजेपासून 2 वाजेपासून तर 12:30 पासून सुरुवात होती, तर त्याच्यामध्ये निश्चित अनेक चर्चा होतात. ते जुने आमचे सहकारी आहेत, त्यावेळेची त्यांनी परिस्थिती सांगितली, सत्तारभाई तुम्ही मंत्री होते, आम्ही आमदार होतो, आज आम्ही मुख्यमंत्री आहे, तुम्ही आमदार आहे. तो मोठा मनाचा माणूस आहे. आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या बद्दल मी काही बोलणार नाही, कारण की त्यांनी माझा प्रत्येक वेळेस सन्मान केला आणि त्यांच्या सन्मानाचा आदर मी आजही करतो, म्हणून मी तुम्हाला स्पष्ट केलं. परंतु पक्षाच्या बाबतीत निर्णय घेताना अशोकरावजी चव्हाण साहेब हे माझे गेल्या 25 वर्षापासून मी सातत्याने राजकारणामध्ये सक्रिय आहे. त्याच्या अगोदर ग्रामपंचायतचा सरपंच या नात्याने 10 वर्ष काम केले. 1983 पासून माझी राजकारणाची सुरुवात झाली. ग्रामपंचायतचा सदस्य, सरपंच, नगराध्यक्ष, विधान परिषद, विधानसभा, त्यानंतर आता इच्छा आहे लोकसभा. अशोक चव्हाणांना तुम्ही नेते मानता, मराठवाड्यात असंही म्हणता की राम हनुमानाची ही जोडी आहे. तुम्ही ज्या भेटीगाठी घेतल्या, मुख्यमंत्री असतील इतर पक्षाच्या, त्या अशोक चव्हाणांच्या म्हणण्यावर तुम्ही भेटी घेतल्या, अशोक चव्हाणांचा संदेश तुम्ही लोकांपर्यंत घेऊन गेलात, कारण अशोक चव्हाण स्वतः या वेळेला कुणाला भेटू शकत नाही. अशोकरावजी चव्हाण साहेबांनी मला आदेश दिला नाही. मी स्वतः माझ्या मनाने, माझ्या आत्माने लोकांच्या भेटी घ्यायला गेलो. माझ्या नेत्याचा अपमानाची क्लिप पाहिल्यानंतर मला वेदना झाल्या. मी 4 वेळेस बोलू लागलो आणि तिथून माझ्या नेत्याचाच कोणी आदर करत नसेल दिल्लीमध्ये आणि त्यांचे व्हिडिओ क्लिप जी होती त्याला अशोकरावजीने सांगितलं का हो ही माझी व्हिडिओ क्लिप आहे. हे पाहिल्यानंतर मला मनाला दुःख होणारच आहे, निश्चित आहे, कारण की आपण ज्या नेत्यावर विश्वास करतो त्या नेत्याची कदाचित दिल्ली दरबारी अशा पद्धतीने वागत असेल दिल्लीवाले, तर आमच्यासाठी आमचा जो नेता आहे त्या नेत्याचा अपमान झाला. आणि त्या नेत्याचा अपमान झाला आणि ते पाहिल्यानंतर, त्यांची भाषा ऐकल्यानंतर, कारण की मी अशोकरावांची भाषा, अशोकरावांचा जो शब्द आहे तो शब्द मी फार जवळून ऐकतोय आणि जवळून ऐकल्यानंतर ती जी भाषा त्यांनी बोलले कुठेतरी त्यांचा मन दुखलेला आहे हे मला स्पष्ट दिसतं. चंद्रपूरचा उमेदवार आता अशोक चव्हाणांच्या आवडीचा दिलेला आहे. औरंगाबादमध्ये तुम्हाला पक्ष उमेदवारी द्यायला तयार आहे. सुभाष झांबडे उमेदवारी मागे घ्यायला तयार आहेत. मग सत्तारांना काय दाखवायचं असं सगळं तुमच्या बाजूने, तर सत्तारांचा हा हेकेखोरपणा काय आणखी चालू? सत्ताराचा कोणताही हेकेखोरापणा नाहीये. सत्तारला जनतेच्या दरबारमध्ये जायचं आहे आणि ज्या वेळेस आपला चेंडू जनतेच्या दरबारमध्ये जातो त्यावेळेस सामान्य कार्यकर्त्याचा विचार घेतल्याशिवाय मी निर्णय घेणार नाही. मी आजही तुम्हाला सांगितलं का अशोकरावजी पासून तर वरिष्ठ नेत्यांनी मला जे जे बोलले त्यानुसार मी कार्यकर्त्यांशी चर्चा करल आणि कार्यकर्त्यांनी मला सांगितलं का नाही तुम्ही काँग्रेस पक्षाकडून लढा, तुम्ही लढणार. कार्यकर्त्यांनी सांगितलं का तुम्ही कोणाकडूनच लढू नका, लोकसभा लढू नका, तर मी लोकसभा लढणार नाही. एकंदरीतच काय गोष्टी या ठिकाणी सत्तारांनी स्पष्ट केलेल्या आहे. एकतर पक्ष त्यांना उमेदवारी द्यायला तयार आहे आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे 29 तारखेला ते आपला निर्णय जाहीर करतील. निश्चितच. धन्यवाद सिद्धार्थ. आपण बघतोय की अब्दुल सत्तार यांनी आता काही वेळापूर्वीच पत्रकार परिषद घेतलेली आहे आणि त्यांनी आपला मुद्दा आता स्पष्ट केलेला आहे. बघूयात काय काय घडामोडी घडतायत. एकूणच लोकसभा निवडणुकीसाठीच्या सगळ्या घडामोडींना वेग आलेला आणि आज राज्यातले दिग्गज आपले उमेदवारी अर्ज दाखल करतायत, ज्यामध्ये भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, त्याचबरोबर केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहिर, प्रीतम मुंडे हे सगळेच जण शक्ती प्रदर्शन करत आपला अर्ज दाखल करतायत. आपण 2 ठिकाणची दृश्य बघतोय. नागपूरमध्ये गडकरींनी शक्ती प्रदर्शन करत अर्ज भरण्यासाठी आज ते पोहोचलेत आणि सोलापूरमध्ये देखील ही दृश्य सध्या आपण बघतोय. सुशीलकुमार शिंदेनी देखील शक्ती प्रदर्शन करत अर्ज दाखल केलेला आहे. राज्यातले आणखीन बरेच महत्त्वाचे नेते आज अर्ज दाखल करतायत. सोलापुरात 4 हुतात्मा पुतळ्यापासून त्यांच्या पदयात्रेला काही वेळापूर्वी सुरुवात झाली.